परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन, 11 पोलीस अधिकारी 36 अंमलदारांचं विशेष तपास पथक, आतापर्यंत 4 जण अटकेत। लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण, घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात बाजारपेठा बंद, सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय। गोरेगावच्या ड्रग्ज पार्टीमध्ये ऑरी देखील उपस्थित होता। याआधी सुद्धा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ऑरीची चौकशी, पार्टी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। गोरेगावमधल्या ड्रग्ज प्रकरणानंतर मनसे आणि उबाठा आक्रमक, आयोजक आणि संकुल मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुंबईजवळच्या मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्जचा शिरकाव, एका तरुणानं झोंबी हे घातक ड्रग्ज घेतल्याचा संशय, राज्याबाहेरून मुंबईजवळ ड्रग्ज सप्लाय, तपास सुरू। एमआयएमच्या सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात, सहर शेख यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध, ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांचा अहवाल। आदित्य ठाकरे उबाठाचे कार्याध्यक्ष होणार, उबाठा गटात 2003 ची पुनरावृत्ती होणार, पक्षाच्या वर्धापन दिनी संघटनेत बदल होण्याची शक्यता। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रोहित पवार मैदानात, वडील राजेंद्र पवार आणि कन्या सई पवार देखील उपस्थित। मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना पत्र, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी, सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर, नागपूरच्या एम्समध्ये दीक्षांत सोहळ्याला उपस्थित असणार, वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयात सुद्धा जाणार। तरुणीला अमानुष मारहाण, धक्कादायक प्रकार, दहिसर नवागाव इथल्या शास्त्रीनगर शिवमंदिर समोरची घटना, घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण। भोंदूक खराडच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र जप्त, ईडीच्या 13 जणांच्या टीमनं केली होती छापेमारी, खराडचं घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरून घबाड हाती। नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीतल्या जिहाद प्रकरण, ऑपरेशनल मॅनेजर एचआरला आज कोर्टात हजर केलं जाणार, फरार आरोपी निदा खानच्या मागावर पोलिसांची पथकं। विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणे सुद्धा अटकेत, अभिषेक कडलक आणि ओम कडलक या दोघांना अटक, पुतण्यांच्या मध्यस्थीनं काळाबाजार करत असल्याचा आरोप। सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री, पार पडला सम्राट चौधरींचा शपथविधी, सम्राट चौधरींनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ। बीडमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा दाखल, आरोपींच्या दहशतीमुळे गाव सोडण्याची वेळ। नाशिकमध्ये शिवसेना विभाग प्रमुखावर कोयत्यानं हल्ला, हल्ल्यामध्ये सुयश पाटील गंभीर जखमी, दत्त चौकात रात्री उशिरा 4 ते 5 जणांकडून हल्ला। संभाजीनगरला अवकाळीचा इशारा, पुढच्या 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। छत्तीसगडमध्ये वेदांता कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, स्फोटामध्ये 11 मजुरांचा मृत्यू, 15 मजूर गंभीर भाजले, कामगारांना 500 अंशांची उकळती वाफ लागली। आखातातलं युद्ध आता संपत आलंय, फॉक्स न्यूजच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांचं वक्तव्य, ट्रम्प यांच्या विधानानं जगाला दिलासा। अमेरिका इराणमध्ये आता चर्चेची दुसरी फेरी, इस्लामाबाद किंवा जिनेवामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती, चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्की, इजिप्तची मध्यस्थी। इस्रायलच्या लेबनॉनवरच्या हल्ल्याचा परिणाम, लेबनॉनमध्ये 2124 जणांचा मृत्यू, जखमींची संख्या 6921 वर।